चित्र चालू होतं. जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे. हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. धनंजयजी, कराडचे मुंडेंचे वाक्य कराडची उणीव भासते, गंभीर वाक्य आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया अशी आहे की उणीव ह्याच्यासाठी भासत असेल की खंडणी बंद आहेत, खंडण्या गोळा करणं, खून खराबा बंद आहे. ते परत एकदा त्यांना दाखवून द्यायचं असेल की ते किती गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि कसं सगळं चुकीचं काम करतात. यामुळेच उणीव भासत असेल हे 100%. म्हणजे कराड हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे, सध्या जेलमध्ये आहे. म्हणजे ही माणसं जवळ नसल्यामुळे कुठेतरी कमतरता भासते धनंजय मुंडेंना. त्याच्याशिवाय दंडमशाही येत नाही, त्याच्याशिवाय हे चुकीचे काम होत नाहीत. मग त्याची उणीव 100% जाणवणारच ना. जे सुखानं लोक आता खायलेत, जे सुखानं नांदायलेत ते नांदू द्यायचं नाही. सगळी अराजकता माजवायची आणि चुकीच्या कामाला प्रवृत्त करायचं. धनंजयजी, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमध्ये अजून तसंच वातावरण आहे का? आता बऱ्यापैकी जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी बऱ्यापैकी या गोष्टीवर कसं म्हणजे प्रमाण कमी करता येईल त्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. नवीन जे SP साहेब आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी कमी झालेल्या आहेत, पूर्णतः कमी झाल्या नाहीत, परंतु पूर्णपणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा कधी म्हणजे कमी प्रमाणात कशा होतील आणि हे सगळं प्रमाण एकदम बंद कसं होईल. परंतु असे काही लोक आहेत की त्यांना वाटतं की ह्या गोष्टी बंद नाही झाल्या पाहिजेत, चालूच राहिल्या पाहिजे. नक्कीच.